अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवी शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशी या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह राधनो तुमचा अनुग्रह राधनो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह राधनो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो चरात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा अंतरीची घेतो गोडे अंतरीची घेतो गोडे पाहे जोडे भावाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा चार चरणाचा परमात्म्याचं वर्णन करणारा आणि भगवान परमात्म्याचं स्वभाव निरूपण करणारा अभंग आहे. विठाला 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 प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आपला श्री क्षेत्र निवडुंगेवाडी या ठिकाणचा हा भगवान परमात्म्याचा नामोत्सव भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा सर्व सप्ताह आयोजक नियोजक ग्रामस्थांच्या वतीनं आमचे बाबासाहेब असतील, आमचे अक्षय भाऊ,
इत्यादी सर्व परमप्रेमास्पद अशा माझ्या सर्व बंधुवर्यांच्या माध्यमातून माझ्याकडे याही वर्षी ही सेवा आली. सर्वांना मनस्वी सुरुवातीला धन्यवाद देतो. उपस्थित सर्व श्रोतृ सज्जन मायबाप संत मंडळी सर्वांना वंदन. मृदंग वादक महाराज, विणेकरी महाराज आणि अतिशय सुंदर साथ करणारे माझे आळंदीकर गायक मंडळी, सर्व महाराज मंडळींना मनस्वी अंतःकरणातून धन्यवाद, वंदन करतो आणि चिंतनाला आरंभ. विठाल विठाल हला विठाला 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 विठाल विठाला 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 विठाला. हो, या अभंगामध्ये तुकोबाराय देवाचा स्वभाव सांगतायत. देव कसा आहे? अभंगामध्ये चरण 4च आहेत, पण 4 चरणामध्ये तुकोबाराय देवाचं वर्णन करत असताना देवाचा 6 प्रकारचा स्वभाव सांगतात. देवाचा स्वभाव काय आहे? तुकोबाराय सांगतात, देव सुद्धा आपल्यासारखं काहीतरी घेतो, आपणही घेतो, तसा देवही काहीतरी घेतो. देवाचा घेण्याचा स्वभाव आहे. मग काय घेण्याचा स्वभाव आहे? तुकोबाराय सांगतात, अंतरेची घेतो गोडी. अंतःकरणामध्ये जी प्रेमाची गोडी आहे, भावाची गोडी आहे, प्रेमाची गोडी आहे, तुकोबाराय सांगतात, देव भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाची गोडी घेतो. हा देवाचा घेण्याचा स्वभाव आहे. अजून काय स्वभाव आहे? देवालाही काहीतरी मिळवावं वाटतं, प्राप्त करावं वाटतं. जसं आपल्याला काहीतरी मिळवावं वाटतं, प्राप्त करावं वाटतं. प्रत्येकाचा विषय वेगळा असेल, कोणाला घर बांधावं वाटतं, कोणाला पैसा प्राप्त करावा वाटतो. प्रत्येकाचं साध्य ध्येय वेगळं आहे, प्राप्य वेगळं आहे. तुकोबाराय सांगतात, देवालाही तसं काहीतरी प्राप्त करावं वाटतं, काहीतरी जोडी मिळवावी वाटते. तर ती जोडी काय आहे? तुकोबाराय सांगतायत, पाहे जोडी भावाची. भक्ताच्या अंतःकरणामध्ये असणारा जो भोळा भाव आहे, तो भोळा भाव परमात्मा मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याची जोडी म्हणजे प्राप्ती करण्याचा परमात्मा प्रयत्न करतो. असा भाव कुठे मिळेल? तो शोध घेतो परमात्मा आणि भक्ताच्या अंतःकरणातला तो भाव प्राप्त करतो. हा देवाचा प्राप्त करण्याचा स्वभाव आहे. देवाचा आणखी काय स्वभाव आहे? तुकोबाराय सांगतात, जसा आपला स्वभाव आहे, आपल्या घरी कोणी सोयरे धायरे आले तर त्यांचा आपण काय करतो? आदर सत्कार करतो. हा आपला स्वभाव आहे. तसं देवाचा सुद्धा एक स्वभाव आहे. देवाचे सुद्धा सोयरे आहेत. कोण आहेत? तुकोबाराय सांगतात, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. परमात्मा सुद्धा सोयरा आहे आणि परमात्म्याचे सोयरे संत आहे. आणि परमात्मा संतांचा सोयरा आहे, दीनाचा सोयरा आहे. आणि त्या दीन असणाऱ्या अर्थात शरणागत अशा प्रकारच्या त्या भक्ताचा परमात्मा सोयरा आहे. हा एक देवाचा स्वभावच आहे. आणखी काय स्वभाव आहे? तुकोबाराय सांगतायत, आपल्याकडं जसं वैभव असेल, जशी श्रीमंती, जसा पैसा असेल, तसं आपण आपल्या लेकरांचा शृंगार करत असतो, आपल्या मुलांचा आपण शृंगार करतो, आपल्या आपल्या वैभवानुसार त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. तसं परमात्मा सुद्धा, देवाचा सुद्धा हा वात्सल्याचा स्वभाव आहे. देवाचे लेकर कोण असतील तर त्याचे भक्त आहेत. आणि आपल्या भक्तांना परमात्मा त्याच्या वैभवाने, परमात्म्याच्या वैभवाने परमात्मा आपल्या भक्तांचा शृंगार करतो. हा एक परमात्म्याचा स्वभाव आहे. अजून काय स्वभाव आहे? तुकोबाराय सांगतात, आपण ज्याप्रमाणे आपल्या मित्राच्या बरोबर भोजन करण्याचा आनंद घेतो, हा स्वभाव आहे आपला, त्याप्रमाणे देवाला सुद्धा आपल्या सख्यांबरोबर जेवण करावं वाटतं. तुका म्हणे, जेवी सवे जेवी भोजन. परमात्मा भक्तांच्या बरोबर भोजन करण्याचा देवाचा स्वभाव आहे. अजून कसा स्वभाव आहे? प्रेम द्यावे प्रीतीचे. त्या भक्तानं भगवंताला प्रेम दिलेलं आहे, त्यामुळे त्या मोबदल्यामध्ये परमात्मा सुद्धा प्रीतीचं प्रेम त्या भक्ताला देतो. हा परमात्म्याचा देण्याचा स्वभाव आहे. विठाल 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 विठाल. एकंदरीत अभंगामध्ये देवाचा स्वभाव सांगितलाय 6 प्रकारचा. पहिल्या चरणामध्ये 2 प्रकारचा स्वभाव आहे.
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची दोन स्वभाव आहे. दुसऱ्या चरणामध्ये एक स्वभाव आहे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, हा एक स्वभाव आहे. तिसऱ्या चरणामध्ये आणखी एक स्वभाव सांगितला, आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे, हा एक देवाचा स्वभाव आहे. चार झाले. आणि चौथ्या चरणामध्ये पुन्हा दोन स्वभाव सांगितलेत. भक्तांबरोबर परमात्मा जेवण करतो. तुका म्हणे जेवी सवे, हा एक स्वभाव आहे पाचवा. आणि प्रेम द्यावी प्रीतीचे, हा सहावा देवाचा स्वभाव आहे. विठाला विठाल 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 विठाल. ऐका, प्रस्तावनेमध्ये थोडस चिंतन करतो, अभंगात लवकरच प्रवेश करतो. तुकोबाराय या अभंगामध्ये देवाचा स्वभाव सांगतायत. या माध्यमातून देवाचे एक प्रकारे वर्णन करतायत. देव कसा आहे त्याचा परिचय करून देतायत. देवाच्या स्वभावाची ओळख करून देतायत. याचा अर्थ असा आहे की आपण ज्याची भक्ती करतो, ज्याची उपासना आपण करतो, तो नेमका कसा आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. नाहीतर उपासना चालली, आरती चालली, त्याचा काकडा म्हणणं चाललाय, त्याचं नामस्मरण चाललंय, पण ज्याची भक्ती करायची तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, हे जर माहिती नसेल तर तुकोबाराय म्हणतात ती अज्ञानाची भक्ती आहे. अज्ञानातली ती भक्ती आहे. आणि अज्ञानातली भक्ती तुकोबाराय सांगतात ही स्वार्थी भक्ती असते. अज्ञानाची भक्ती जी आहे ती सकाम भक्ती आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती तयाची चित्ती देव कैसा. ज्याला परमात्मा, ज्याची उपासना करायची, ज्याची भक्ती करायची, त्या देवाचं अज्ञान असेल तर त्याच्याकडून होणारी भक्ती ही अज्ञानातली भक्ती आहे. आणि अज्ञानातली जर भक्ती असेल तर तुकोबाराय सांगतात त्याच्या चित्तामध्ये देव नाही, त्याच्या चित्तामध्ये संपत्ती आहे. विठाला विठाल 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 विठाल. कारण परमात्मा कोण आहे हे त्याला समजून घेण्याची गरजच वाटत नाही. त्याला फक्त भक्ती करायची आणि त्या माध्यमातून पैसा मिळवायचा आहे, एवढंच त्याला फक्त माहिती आहे. म्हणून त्याची भक्ती ही अज्ञानातली आहे, तुकोबाराय सांगतात. म्हणून काय केलं पाहिजे, ज्याची आपण उपासना करतोय, ज्याची आपण भक्ती करतोय, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. विठाल 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 विठाल. या परमात्म्याचं वर्णन करणारे सगळे ग्रंथ भरलेत. कसा आहे देव, ज्याची आपण उपासना करतो तो देव आहे कसा. उपनिषद त्याचंच वर्णन करतात, पुराण त्याचंच वर्णन करतात, श्रीमद भागवत त्याचंच वर्णन करत आहे, रामायण त्याचंच वर्णन करत आहे, संत वाङ्मय त्याचंच वर्णन करत आहे. हे सगळे ग्रंथ आहेत, अनंत ग्रंथ आहेत. आणि हे अनंत ग्रंथ त्या परमात्म्याचंच वर्णन करतात. फरक एवढाच आहे, आपण वाचतच नाही. काहीतरी वाचलं पाहिजे. वाचाल तर, आपल्याकडे म्हण आहे, वाचाल तर पुढचं तुम्ही म्हणा. एवढी संपत्ती आपल्याला संतांनी दिली आहे. श्रीमंत आहेत आपण. आपले आई वडील संत महात्मे हे आपले बाप आहेत. आणि श्रीमंत बापाचे आपण पोर आहे. फक्त एवढंच आहे, आमचे गुरुजी सांगत असतात, श्रीमंत बापाचे दरिद्री पोर. असलं आपलं होऊन गेलंय महाराज. खरं आहे का नाही मला सांगा, गीतेमध्ये काय वर्णन केलंय माहिती आहे कुणाला? रामायणाचं काय रहस्य आहे माहिती आहे?
आताच्या ह्या नवीन पिढीने जर याचा अभ्यास नाही केला तर भविष्यामध्ये या ग्रंथांना सुद्धा बंदी येईल. वाचू द्यायची नाहीत. कलियुग आहे, भयंकर कलियुग आलेलं आहे. आपल्याला जर गीतेचं ज्ञान नसेल, गीतेतलं तत्वज्ञान काय हे माहिती नसेल, संत वाङ्मय माहिती नसेल, त्याचा अभ्यासच केला नाही, तर उद्या आपल्या लेकरांना जर दुसऱ्या संस्कृतीतल्या लोकांनी काही प्रश्न विचारले तर आपली लेकरं त्यांना काय उत्तर देतील? आज आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारतंय, आपण सांगू ज्ञानेश्वरीमध्ये असं असं आहे, गीतेमध्ये असं असं आहे. आपण जर लेकरांना हे ज्ञान आज दिलं नाही तर उद्या आपला धर्म धोक्यात आहे. कारण धर्म जो बांधलेला असतो, पक्क लक्षात ठेवा, धर्म दोन ठिकाणी बांधलेला असतो. एक साधूच्या आश्रयानं धर्म राहतो आणि दोन ग्रंथाच्या आश्रयानं धर्म राहतो. जगात जोपर्यंत साधू आहे तोपर्यंत धर्माला धक्का लागू शकत नाही, आणि जोपर्यंत ग्रंथ आपले जिवंत आहेत तोपर्यंत धर्माला धक्का लागू शकत नाही. जेव्हा जगामधला साधू निघून जाईल आणि जेव्हा जगामधले ग्रंथ निघून जातील तेव्हा जगातला धर्म बुडून जाईल, तेव्हा धर्म टिकणार नाही. म्हणून हे ग्रंथ जिवंत ठेवले पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मुलांना, आपल्या नवीन पिढीला हे शिकवले पाहिजे. महाराज आमचे गुरुजी सांगत असतात, संप्रदायामध्ये कार्य करणं म्हणजे काय, एखादं चांगलं कार्य करणं म्हणजे काय, 2-4 मंदिरं बांधले म्हणजे फार मोठं कार्य केलं असं होत नाही. विटेवर वीट रचली, दगडावर दगड ठेवून मंदिरं बांधत बसणं हे मुख्य कार्य नाही. आहे ते महत्वाचंच, पण ते विशेष नाही. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही किती माणसं घडवलेत, तुम्ही किती मुलांना आजपर्यंत गीता शिकवली, किती मुलांना तुम्ही चांगले संस्कार दिले, वाईट मार्गातून त्याला वळवून चांगल्या मार्गाला लावलंय. आजपर्यंत तुम्ही असं किती कार्य केलंय, हे कार्य महत्वाचं ठरतंय, बाकी काही महत्वाचं नाही महाराज. कारण जर नवीन पिढीच तयार झाली नाही तर भविष्यामध्ये धर्म धोक्यात आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 आपल्या धर्मानं जो देव सांगितला तो देव कसा आहे ऐका. प्रत्येक धर्मातला देव वेगळा आहे ना. मुस्लिम धर्माचा देव कसा आहे, आता तो धर्म म्हणा, पंथ म्हणा, संप्रदाय काय जे असेल ते असेल, तो धर्म आहेच का नाही इथून प्रश्न आहे. पण जो काय असेल, एक समुदाय वर्ग म्हणा, त्यांचा देव कसा आहे ते म्हणतात त्या परमात्म्याला रंग नाही रूप नाही असा आहे. आणि तो देव कसा आहे, 7व्या आसमानामध्ये राहतो, निर्गुण निराकार अशा प्रकारचा आहे. अर्थात त्याला ते अल्लाह म्हणतात. त्यांचा देव वेगळा. ख्रिश्चन धर्मातला देव वेगळा. बौद्धांनी तर देवच मानला नाही, शून्यम शून्यम म्हणतात. बौद्धाचा धर्म एवढाच आहे, बाकीच्या सगळ्या धर्माची निंदा करणं हाच त्याचा धर्म आहे. जगातला सर्वात आपल्या हिंदू धर्माला घातक जर कोण असेल तर बौद्ध आहे. मुस्लिमांपेक्षा जास्त घातक कोण असेल तर बौद्ध धर्म आहे, ध्यानात ठेवा. कारण त्यांच्या प्रतिज्ञा, त्यांच्या प्रार्थना, त्यांची अनुष्ठान पद्धती एकच, काय, हिंदू धर्माची निंदा करणं. हीच त्यांची स्तुती, हीच त्यांची प्रार्थना, हीच त्यांची साधना. इतके वाईट संप्रदाय जगामध्ये आहेत. त्यांना स्वतःला प्रार्थना नाही, स्वतःची काही साधना नाही. आणि गौतम बुद्धांनी जे ज्ञान सांगितलं ते त्यांच्या आचरणात काहीच नाही. कारण पराकोटीची अहिंसा गौतम बुद्धांनी सांगितली. जरा ग्रंथ वाचा, पराकोटीची अहिंसा सांगितलेली आहे. अहिंसा परमो धर्म, याचा विस्तार म्हणजे बौद्ध धर्म आहे. परंतु त्या बुद्ध धर्मातील तत्वज्ञानाला मात्र हे लोक स्वीकारित नाही आणि बाकीच्या धर्मांची निंदा करत बसणं हेच त्यांचं अनुष्ठान, हेच त्यांची साधना. बघा तुम्ही सगळीकडे काय चाललंय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या धर्मानं सांगितलेल्या, आपल्या सनातन
हिंदू धर्मानं सांगितलं देव कसा आहे. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे उपनिषद सांगतात यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयम तपः. परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ आहे. आमचा देव 7व्या आसमानातून बघत नाही, फक्त आमचा देव अणुरेणूमध्ये व्याप्त आहे. अनोहो अनियान महतो महियान असा आहे आमचा देव. प्रत्येक वस्तूमध्ये विठ्ठल जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठला. विठ्ठल जळी सळी भरला आजम्या ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल. विठ्ठल जळी सळी भरला विठ्ठल जळी भरला रीता ठाव नाही उरला रीता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठला. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आमचा देव प्रत्येक वस्तूत आहे, प्रत्येक प्राणी मात्रात आहे. म्हणून आमच्या देवाची उपासना म्हणजे काय? कोणत्या देवाची उपासना करतोय आपण? की जो देव, आपला देव प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी बुद्धी स्फुरे जे हरनिशी ते वस्तू गामी किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू के भ्रांताशी कामो विषयावरी सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो. परमात्मा कसा आहे? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे रुजून तिष्ठती. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे महाराज, सर्वांच्या अंतःकरणात आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे, प्राण्यात आहे, प्रत्येक जीवात आहे. सर्वा घटी राम देहादेहे एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अशा देवाचे भक्त आहे महाराज आपण ज्याची उपासना करतोय तो असा व्यापक आहे. आणि म्हणून अशा व्यापक देवाची उपासना कशी आहे? तुकोबाराय सांगतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर सर्वंच असौ ईश्वरश्च इति सर्वेश्वरः. हे सगळं परमात्मा आहे, असा आमचा देव आहे, असा सर्वरूप आहे देव. अशा सर्व रूप देवाची जर उपासना करायची असेल तुकोबाराय सांगतात त्याची उपासना मग फक्त मंदिरात बघून नाही, फक्त मूर्तीत त्याला पाहायचं आणि त्याचीच उपासना करायची तेवढीच उपासना आहे असं नाही. प्रत्येक जीव जंतू मध्ये सुद्धा परमात्मा आहे आणि त्याचा मत्सर नाही घडला पाहिजे, त्याची निंदा नाही घडली पाहिजे, त्याला त्रास नाही दिला पाहिजे, त्याची हिंसा नाही घडली पाहिजे. ही खरी देवाची भक्ती आहे. हा आमचा संप्रदाय आम्हाला शिकवतो. विठाला 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 विठाला. एका महात्म्याने भाव सांगितला भाऊ, भागवत असा शब्द आहे आपल्याकडे. भागवत हे शास्त्र आहे, भागवत हे महापुराण आहे, श्रीमद भागवत आपण म्हणतो. भागवत
निरुक्त पद्धतीने, वेदाचं एक अंग आहे निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, छंद, निरुक्त, कल्प, हे वेदाची षडंग आहे. त्याच्यामध्ये एक निरुक्त पद्धती आहे. एका एका वर्णाला घेऊन, अक्षराला घेऊन त्याचा अर्थ केला जातो. पद्धती आहे. त्या पद्धतीने भागवत या शब्दाचा अर्थ सांगितला शास्त्रामध्ये. भा म्हणजे काय? त्याच्यामध्ये भ आहे आणि आ आहे. भ म्हणजे भूमी, आ म्हणजे आप. आप शब्दाचा अर्थ होतो जल. ग भा झालं ना, भूमी, आप म्हणजे जल, भा. ग ग म्हणजे गगन, आकाश. व म्हणजे वायू. आणि त राहिलं, त म्हणजे तेज. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या रूपानं विस्तारलाय, त्याला म्हणतात भागवत. तो आहे परमात्मा. महाराज, हे सगळं पंचमहाभूत म्हणजे जग आहे ना. अर्थात पंचमहाभूतांच्या रूपानं परमात्मा सगळ्यांना सदैव आकाश देतोय, जल देतोय, वायू देतोय, अग्नी देतोय, ही सर्व भूमी देतोय. अर्थात या सर्वांच्या रूपानं परमात्माच आपल्यासाठी झालेला आहे. याला म्हणतात सनातन हिंदू धर्म. विठाला 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 विठाला. असा व्यापक आहे परमात्मा. एक मुद्दा झाला माझा फक्त, ऐका. या परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देत असताना आमची उपनिषद, आमची संत वाङ्मय, आमची ग्रंथ आम्हाला शिकवतात, आम्हाला सांगतात. परमात्मा जसा व्यापक आहे, अणुरेणूत व्याप्त आहे, तसा आमचा परमात्मा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्वम जानाति इति सर्वज्ञः. शास्त्रामध्ये एक शब्द आहे, एक समवाय अवच्छेदे करून युगपत. ज्याला संपूर्ण विश्वाचं ज्ञान आहे त्याला देव म्हणतात. अर्थात एकाच वेळी जगात कुठे काय चाललंय त्या परमात्म्याला माहिती आहे, असा आमचा देव आहे. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये कुठं काय चाललंय एका सेकंदात कळतं आपल्याला. कळत नाही का आपल्याला? खाली मुंगी चावली लगेच आपण पायाला हात लावतो, कुठं मच्छर चावला लगेच हात लावतो. म्हणजे काय? आपल्या संपूर्ण देहामध्ये थोडी बी गडबड कमी जास्त होऊ द्या, कळतं का नाही आपल्याला? लगेच समजतं. मग जसं आपलं हे शरीर आहे म्हणून शरीराचं ज्ञान आपल्याला आहे, एकाच काळामध्ये ज्ञान होत आहे, तसं हे सगळं जग म्हणजे आमच्या देवाचं शरीर आहे. तो का म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे सगळं जगत म्हणजे देवाचे अवयव आहेत. सर्व प्राणी मात्रांच्या रूपानं तो प्रकट झालेला आहे. आणि त्यामुळे हे सगळं जगत जगदीश्वर आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण विश्वरूपी देवाच्या या विराट शरीरामध्ये कुठं काय चाललंय परमात्म्याला एका क्षणामध्ये समजतं. असा परमात्मा सर्वज्ञ आहे. म्हणजे आपण जिथेही असू, ज्याची आपण उपासना करतोय त्या परमात्म्याला पाहण्यासाठी, त्याला प्रार्थना करण्यासाठी पंढरपूरलाच जावं लागतं असं नाही, त्याला पाहण्यासाठी आळंदीलाच जावं लागतं असं नाही. आपली प्रार्थना त्याला ऐकू जावी याच्याकरिता त्या देवाच्या जवळ जायची गरज नाही. जिथं आपण आहोत तिथंच तो बसलेला आहे. म्हणून एका महात्म्यानं भाव सुंदर सांगितला महाराज. आपण म्हणतो की देवाचा शोध घेतला पाहिजे. आपण काय म्हणतो? आपली वृत्ती कुठं असली पाहिजे? देवाचा शोध घेतला पाहिजे, देवाचं संशोधन. अरे देवाचं संशोधन करायला, देवाचा शोध घ्यायला देव हरवलायच कुठं? हरवलोय आपण आणि शोध घेतोय देवाचा. या चोराच्या उलट्या बॉम्ब आहेत, नाही तर काय. लक्षात घ्या, हरवलोय आपण, देवाचा शोध नाही घ्यायचा. देव सर्वत्र आहे, ओतप्रोत आहे, व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे देव. त्या देवापासून आपण चुकलोय.
आपण दूर चाललोय, कुठेतरी संसाराकडे चाललोय, कुठेतरी विकाराकडे चाललोय, अहंकाराकडे चाललोय, आपण दूर चाललोय त्याच्यापासून. देव आपल्या जवळच आहे, तो आपल्याला सोडून कधीच जात नाही. म्हणून देवाचा शोध घेऊ नका. देव सर्वत्र आहे. शोध घ्यायचा आहे तर स्वतःचा घ्या. आपण कोण आहे, आपलं काय स्वरूप आहे, त्या देवाचा आणि माझा काय संबंध आहे, असा स्वतःचा शोध घ्या. तत्काल तो महात्मा सांगतो, तुम्हाला देव सापडल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. देवाचा शोध घेऊन देव सापडत नाही. देवाचा शोध घ्या. देवाला सापडवायचा असेल, स्वतःचा शोध घ्या. स्वतःचा शोध घ्या. स्वतःच्या ठिकाणीच देव सापडतो. कुठे बाहेर जायची गरज नाही. ज्ञानोबारायाने एक सूत्र सांगितलं, जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवन. जगजीवन जवळच आहे तुझ्या. वनांतरामध्ये जाऊन त्या देवाचा शोध घ्यायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. फक्त चित्त एक करा. परमात्मा तुम्ही जिथं आहात तिथंच आहे, जवळच आहे, प्राप्त होणारच आहे. आणि ऐका, त्या देवाला हाक मारण्यासाठी त्याच्या गावामध्ये जायची गरज नाही. आपण जिथूनही त्याला हाक मारू, त्या परमात्म्याला आपली हाक कळते, त्याला ऐकू जात आहे, त्याला कळत आहे. हाके सरीशी उडी घालून या स्तंभ फोडी. परमात्म्याची आपल्याला परिचय, ज्ञान असलं पाहिजे. परमात्मा सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं. श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रसंग आहेत, मला सांगता येतील. हस्तिनापुरामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालंय. द्यूत क्रीडा खेळल्याच्या नंतर पांडव हरले, ते कौरव जिंकले वगैरे. स्वतःला देऊन टाकलं पांडवांनी त्यांना. आपल्या पत्नीलाही त्या डावावर लावलं वगैरे. आणि जेव्हा तो दुःशासन द्रौपदीचे ते केस पकडून वडून सभेमध्ये घेऊन येतोय, वस्त्रहरण करायला लागला. द्रौपदीनं सुरुवातीला आपल्या पतींकडे बघितलं, पांडवांकडे बघितलं, मला वाचवा. पांडवांना वाचवण्याची इच्छा असून, वाचवू शकत असून वाचवलं नाही का? आता आम्ही दुर्योधनाचे दास झालोय, हरलोय द्यूत क्रीडेमध्ये. उठता आलं नाही, काहीच करू शकले नाही. भीष्माचार्यांकडे बघू लागली, कृपाचार्यांकडे बघू लागली, मोठ्या मोठ्या संत महंतांकडे, शूर वीर योद्ध्यांकडे बघू लागली. कोणी वाचवायला आलं नाही. शेवटी तिनं काय केलं, हे कुणावरही विश्वास राहिला नाही. तेव्हा तिचा आत्मविश्वास जागा झाला आणि स्वतःच आपल्या ताकदीनं ते वस्त्र हातामध्ये धरून ठेवायला लागली, सांभाळायला लागली. स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या हिमतीनं प्रयत्न करून बघितला. आता काय ती प्रयत्न करणार आहे? जेव्हा जोराजोराने तो साडी वडतोय दुःशासन, नाविलाज झाला. कोणी वाचवायला येत नाही, स्वतःमध्ये तेवढी ताकद नाही स्वतःला वाचवण्याचे. लक्षात आलं आणि मग देवाला हाक मारली. कोठे गुंतला से द्वारकेच्या राया, कोठे गुंतला से द्वारकेच्या राया. द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळ का सखाया लावियेला, वेळ का सखाया लावियेला, वेळ का सखाया लावियेला. दीनानाथ ब्रीद सांभाळ्या पुणे, दीनानाथ ब्रीद सांभाळ्या पुणे. सखाया लावियेला, वेळ का सखाया लावियेला,
हस्तिनापुरातून हाक मारली परमात्मा कुठं आहे? द्वारकेच्या राया. परमात्मा द्वारकेत आहे. द्वारकेच्या राया म्हणून हाक मारलेली. आता द्वारकेतून याला किती वेळ लागला? वेळ का सखया लावी. परमात्मा आले, त्याला हाक मारलेली कळायला वेळ लागला का? माझा मुद्दा एवढाच आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे. तुम्ही जिथूनही त्याला हाक माराल, परमात्मा तुम्हाला पाहतोय, सदैव पाहतोय, तुमच्याकडे लक्ष आहे त्याचा. परमात्म्याचा डोळा म्हणजे सूर्य आहे, लक्षात घ्या. परमात्म्याचा दुसरा डोळा म्हणजे चंद्र आहे. दिवसा परमात्मा सूर्याच्या डोळ्यानं तुम्हाला पाहतोय आणि रात्री परमात्मा चंद्राच्या डोळ्यानं तुम्हाला पाहतोय. सदैव परमात्म्याची 24 तास तुमच्यावरच नजर आहे. म्हणून सांभाळून कोण काय करतय त्याला क्षणोक्षणी पत्ता लागतोय. तुम्हाला वाटत असेल मला कोणी पाहिलं नाही, फार मोठा तुमचा गोड गैरसमज आहे. सगळं पाहतोय तो बाबा बसल्या बसल्या, आणि सगळ्यांचा हिसाब चुकता होणार आहे, पक्क लक्षात ठेवा. म्हणून नियम आहे, केले कर्म झाले त्याची भोगा. काय तुम्ही कर्म केलंय तेच भोगाला येतंय. म्हणजे काय येतंय त्याला माहित आहे ना, कुणं काय कर्म केलंय ते. म्हणून तो बरोबर त्या कर्माची फल तुम्हाला देतो. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जेही करत आहात, कुठे काय करत आहात, त्याची लिस्ट सगळी तयार आहे त्या परमात्म्याजवळ. त्याला ते सगळं कळतंय. असा सर्वज्ञ आहे देव. पक्क ध्यानात ठेवायचं. आपण भजनी आहेत, आपण वारकरी आहेत, आपण भक्त आहेत, माळकरी आहेत. ज्या देवाची पूजा करतोय, उपासना करतोय, तो मंदिरात नाही म्हणून घरामध्ये कुटाने करायला. केवळ मंदिरातच नाही, सर्वत्र ओतप्रोत आहे. तुम्ही जिथं कुटाने कराल तिथं देव आहे. त्यामुळे सांभाळून राहिलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलंय, परमात्म्याच्या ह्या 10 दिशा आहेत ना, 10 दिशांनी परमात्मा सदैव जगाकडे पाहतोय. 10 दिशांनी परमात्मा पाहतोय. सावध असलं पाहिजे, भक्ताने सावध असलं पाहिजे. देवाची नजर माझ्याकडे आहे, मी चुकीचं वागता कामा म्हणून सांगतोय. मी का सांगतोय? आपण भक्त आहे, भक्ती करत असताना आपण सावध असलं पाहिजे. ज्याची भक्ती करतोय तो फक्त मंदिरात नाही, सर्वत्र आहे आणि सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतंय. त्यामुळे माझ्याकडून एखादं चुकीचं आचरण झालं, देवाला कसं आवडेल? काय म्हणेल माझा देव मला? इकडे मंदिरात पूजा करतो आणि बाहेर राहू द्या, कशाला बोलू पुढचं, असं नाही. म्हणून देव माझ्याकडे पाहतोय म्हणून सावध असलं पाहिजे, भीती मनामध्ये असली पाहिजे. आणि इतकं जरी समजलं ना महाराज, आपला देव सगळं पाहतोय, माणूस चुकीचं वागणारच नाही, चुकीचं वागणारच नाही. आणि ज्या अर्थी आपण चुकीचं वागतोय याचा अर्थ आपल्याला अजून देव कळलाच नाही. तुमचा गैरसमज आहे. देवाला माहिती, आपल्याला कुणाला माहिती नाही. तुम्हाला अजून देवच कळला नाही, काय भक्ती करायची? म्हणून सांगतोय, भक्ती करत असताना ज्याची भक्ती करतोय त्याच्या स्वरूपाचा परिचय करून घ्या, त्याच्या स्वरूपाची ओळख करून घ्या. त्याची भक्ती शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं कर्म शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं जीवन शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. असं पवित्र, शुद्ध, आचरणमय असं जीवन जगायचं असेल, फक्त एवढं ध्यानात ठेवा, परमात्मा व्यापक आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्व जाणतोय. आणि हे सगळं समजल्याच्या नंतर आपल्याला एक दिलासा पण येतो. काय? त्या परमात्म्याची मी भक्ती करतोय, पण मला जर कुठं संकट आलं तर माझा देव सर्वत्र आहे, त्याला माहिती आहे. त्यामुळं तो माझं या संकटाचं निवारण करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. आड घाली सुदर्शन, परमात्मा येतो महाराज. त्या अंबरीश राजाला संकट पडलं. दुर्वासा मुनी नेमकं द्वादशी सोडण्याच्या वेळेतच आले. अंबरीश राजानं महाराजांचं दंडवत दर्शन वगैरे केलं. महाराज बसा, भाग्य आहे आमचं, तुम्ही आमच्या घरी आलात, द्वादशी पर्व काळ आहे, भोजनासाठी बसा जेवायला. दुर्वास मुनीनं सांगितलं आमची स्नान संध्या राहिली, सूर्योदयाची वेळ आहे, संध्येची वेळ आहे, आम्ही संध्या करून येतो, तोपर्यंत थांब राजा,
जी महाराज थांबतो. दुर्वासा मुनी गेले. कुठं? स्नान करण्यासाठी गेले. समुद्रावरून स्नान करून यायला वेळ लागला. आता ते दुर्वासा मुनी ऋषी आहेत, त्यांची संध्या मंत्र, वेळ लागला. इकडं द्वादशीची जी तिथी होती ती घटायला लागली, संपायला लागली. अंबरीश राजाला सत्व परीक्षा, आता काय करायचं? महाराजांची वाट बघावी तर तिथी चालली, आणि भोजन करावं तर महाराजांचा अपमान आहे. काहीच करता येईना. शेवटी त्या ठिकाणी अंबरीश राजानं ठरवलं, आपण भगवंताचं चरण तीर्थन एक तुळशी पान घ्यायला काय अडचण नाही, म्हणजे आपलं व्रतही सुटेल, द्वादशी सोडल्याचं पुण्य लागेल, आपलं व्रत सुटेल आणि दुर्वासा मुनींचा अपमानही घडणार नाही. म्हणून ते चरण तीर्थ घेतलं, एक तुलसी दळ घेतलं, तोंडामध्ये टाकलं, व्रत सोडलं, एकादशी व्रत सोडलं. दुर्वासा मुनी आले, त्यांना कळालं राजानं मी यायच्या अगोदरच व्रत सोडलंय. त्यांना गैरसमज झाला की यानं जेवणच केलंय. कारण राजा म्हटला, या महाराज तुम्ही आता जेवण करा, वेळ होऊन गेलाय, माझं व्रत मी सोडलंय, तुम्ही आता व्रत सोडलंय म्हटल्याबरोबर मी यायच्या आधी तू जेवण केलंस. म्हणून राग आला, आपली जटा अशी आपटली खाली, एक केस उपटला, त्यातून एक कृत्या प्रगट झाली आणि अंबरीशावर फेकली. भयंकर अशा प्रकारची ती कृत्या, म्हणजे राक्षसी गिळून घेण्यासाठी ती अंबरीश राजावर आल्याच्या नंतर अंबरीश राजा शांत आहे, प्रतिकार नाही, काही बोलणं नाही, काय नाही, उभा राहिला शांत. काय आपल्या दैवात जे असेल ते होईल. देवाचं चिंतन सुरू केलं. परिणाम असा झाला महाराज, ऐका, एवढी कथा सगळ्यांना माहित आहे. याच्या अगोदर एक कथा होऊन गेली ते सांगतो, म्हणजे या कथेची पूर्णता होते. श्रीमद भागवतामध्ये आलेली कथा आहे. याच्या अगोदर काही दिवसापूर्वी असं घडलं होतं, अंबरीश राजा भगवान परमात्म्याची पूजा करायचा, अर्चन भक्ती तो करायचा, रोज पूजा करायचा. राजा होता, पृथ्वीचा सम्राट होता. भागवतात असं वर्णन आलंय की राजानं पूजेची सामुग्री स्वतः गोळा करायची, फुलं स्वतः आणायचे, स्वयंपाक स्वतः बनवायचा, देवाची कपडी स्वतः धुवायची, देवाला स्नान स्वतः घालायचं, देवाला कपडे घालायचे, आरती स्वतःच करायची, मंत्र वगैरे आपणच म्हणायचे. आपलं कसं असतंय, कधीतरी आपण करतो, कधीतरी करतो, नाही तर कधी म्हणायचं, मग कधी बायकोला म्हण, कधी पोरांना म्हण, तुम्ही करा आजच्या दिवस पूजा. तसं नव्हतं राजाचं, स्वतः करायचं सगळं. परमात्म्यावर एवढं ऋण झालं महाराज. एका दिवशी भगवंताचा पूजेचा नैवेद्य करायचा आहे म्हणून अंबरीश राजा स्वतः दळण दळू लागला. देवासाठी लागणारी सामग्री स्वतःच करायचा, चक्रवर्ती सम्राट असून. आपण कोण आहेत काय माहिती, कुठले कोण आपण महाराज, घरात कोणी विचारेना आपल्याला. पृथ्वीचा एक छत्री राजा होता अंबरीश राजा. देवाचा नैवेद्य करायचा आहे म्हणून गहू दळायला लागला स्वतःच. उन्हाळ्याचे दिवस होते, त्याच्या अंगातून घाम फुटला, गरम व्हायला लागलं. देवानं विचार केला, ही संधी आहे राजाची सेवा करण्याची, आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधी भेटली. परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले आणि आपल्या पितांबरानं अंबरीश राजाला हवा घालू लागले मागून. आपल्या पितांबरानं अंबरीश राजानं विचार केला की आतापर्यंत उकडत होतं, गरम होत होतं, एकदम अशी सुगंधी हवा यायला लागली, एकदमच थंडगार अशा प्रकारची हवा यायला लागली. कुठून येते? मागून येते. माग पाहताय तर परमात्मा पितांबरानं हवा घालतोय. महाराज काय भाग्य राजाच, स्वतः परमात्मा. आणि मग त्या ठिकाणी अंबरीश राजा माग वळला, देवाला साष्टांग दंडवत घातला. देवा थांबा, आम्ही तुमची सेवा करावी देवा, आमची योग्यता नाही, तुम्ही आमची सेवा करावी. नाही देवा, तुम्ही आमची सेवा करायची नाही. देवानं सांगितलं, नाही राजा, तुझं माझ्यावर खूप ऋण झालंय, मला सेवा करू दे, ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू दे, मला सेवा करू दे. राजानं सांगितलं, नाही महाराज, देवा नाही, मी तुमची सेवा नाही घेऊ शकत. सेवा करू दिली नाही देवाला.
मग देवानं जाता जाता अंबरीश राजाला एक विनंती केली. ठीक आहे राजा, मी सेवा करत नाही, तुझी इच्छा नाही ना, ठीक आहे, तुझं ऐकतो मी, पण तुला सुद्धा माझं एक ऐकावं लागेल. जाता जाता एक तुला गोष्ट सांगतो. काय? माझं एवढं ऐक. हो देवा, ऐकतो. वचन दे. वचन घेतलं. ठीक आहे देवा, ऐकतो, पण सेवा करू नका. नाही, मी सेवा करत नाही. मग माझं हे अत्यंत प्रिय असणारं सुदर्शन चक्र तुझ्या सेवेमध्ये आजपासून राहील. भगवान परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र अंबरीश राजाच्या सेवेमध्ये ठेवलं. जसं आपण पंखा लावतो गरम झाल्यास, तसं ते सुदर्शन चक्र फिरायचं, अंबरीश राजाची सेवा करायचं. पाणी आणायचं असलं, अंबरीश राजानं लगे पाणी आणायचंय म्हटल्याबरोबर सुदर्शन चक्र जायचं की बादली उचलून आणलीच. सुदर्शन चक्र सेवा करायला लागलं अंबरीश राजाची. आता ऐका, ह्या कथेत, पहिल्या कथेत पुन्हा या. ते कृत्य सोडलेली आहे अंबरीश राजावर दुर्वास मुनींनी. अंबरीशाला ते गिळून घेणार इतक्यात माग पूजेमध्ये ठेवलेलं सुदर्शन चक्र आलं पुढं. त्यानं विचार केला, देवानं काय मला इथं झोपायला ठेवलंय का? हा, उठलं लगेच तत्पर सेवेमध्ये, राजाची सेवा करायची. मग राजाच्या पुढे येऊन उभं राहिलं. आड घाली सुदर्शन. सुदर्शन चक्र समोर झालं महाराज. ते कृत्या जशी आली जवळ, सुदर्शन चक्राने त्या कृत्येला छिन्न भिन्न करून टाकलं, नष्ट करून टाकलं. आणि सुदर्शन चक्र दुर्वास मुनीच्याच मागं लागलं. दुर्वास मुनी पुढे पळताय, सुदर्शन चक्र मागं पळताय. ब्रह्मलोकाला गेले, ब्रह्मदेवाला विनंती करतायत, ब्रह्मदेवा वाचवा, सुदर्शन चक्रापासून वाचवा. ब्रह्मदेवानं सांगितलं, मी नाही वाचवू शकत. सुदर्शन चक्र वाचवण्याची ताकद माझ्यात नाही. का? माझ्या बापाचं आहे म्हटला तो. कुणाचं आहे? विष्णूचं आहे, ते माझं नाही. आपली ताकद नाही. दुर्वास मुनी, भागवतात वर्णन आहे बरं सगळं हे. दुर्वास मुनी ब्रह्मदेवाच्या जवळ येऊन उभं राहत आहेत. ब्रह्मदेव हा चिंगाट पळून गेले. पळू का? ब्रह्मदेवानं सांगितलं, तुझ्या सकट मला मारून टाकेन म्हणले सुदर्शन चक्र. माझ्या जवळ येऊ नको म्हणले, लांब हो, लांब हो. मग दुर्वासा मुनी कैलासाला गेले. महादेवाला शरण, महादेवा वाचवा, वाचवा, त्राहिमाम. महादेवानं बघितलं, दुर्वास मुनी पुढे, सुदर्शन चक्र माग आहे. महादेवाने सांगितलं, म्हटले नाही, त्रिशूळ असतं तर मी वाचविलं असतं म्हटले. हे सुदर्शन चक्र माझ्या इष्ट देवतेच आहे, माझ्या देवतेचा अपमान मी नाही करू शकत. सुदर्शन चक्र मी अडवू शकतो, ते सामर्थ्य माझ्यात आहे, पण मी ज्याची उपासना करतो त्या माझ्या विष्णूचं हे असल्यामुळं देवाची आज्ञा मी करू शकत नाही. मला काय अधिकार आहे सुदर्शन चक्र अडवण्याचा? त्यामुळे ज्याचं आहे त्याच्याकडे जा. क्षीरसागराला गेले पळत, महाविष्णूंना शरण गेले. देवा वाचवा म्हणले. काय झालं ते बघा, पाठीमागून सुदर्शन चक्र मागून येत आहे. देवानं बघितलं आणि सांगितलं, मी काय करू शकत नाही म्हटलं. आता दुर्वासा मुनींनी विचार केला, देवा सुदर्शन चक्र तुमचं आहे आणि तुम्ही मला आता याच्यापासून कसं काय नाही वाचवू शकत? देव म्हटले, हे सुदर्शन चक्र आमचं नाही आता. म्हणून पहिली कथा महत्वाची आहे समजणं. मी आता वाचवू शकत नाही. का? कारण हे सुदर्शन चक्र आता माझ्या ताब्यातच नाही. देऊन टाकलंय कुणाला? अंबरीश राजाला. मग त्याच्याकडे जावं लागेल तुला. अहम भक्त पराधीन हा, तिथला श्लोक आहे हा. देव म्हणतात, मी भक्ताच्या अधीन आहे आणि माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी हे सुदर्शन चक्र तिथे सेवेमध्ये ठेवलेलं आहे. आता याला मी सुद्धा अडवू शकत नाही, भक्तांच्या अधीन असतो मी. म्हणे जा अंबरीश राजाकडे जा, आमचे भक्त कृपाळू असतात, तेच तुला वाचवतील. दुर्वासा मुनी पुन्हा आले, अंबरीश राजाच्या चरणावरच मस्तक ठेवलं. लक्षात ठेवा बरं, दुर्वास मुनी अगोदर कुठे गेलेत? ब्रह्मलोकाला, पुन्हा कैलासाला, पुन्हा क्षीरसागराला. एवढं सगळं फिरून येता 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 दुर्वास मुनींना 1 वर्ष लागलंय. भागवत सांगताय
कारण ब्रह्मलोकातली आयुगणना वेगळी असते आणि इथली वेगळी असते. ब्रह्मलोकातला एक निमिष, एक सेकंद म्हणजे मृत्यू लोकातलं 1 वर्ष होऊन जाते. दुर्वास मुनींना एवढं फिरून येता येता किती वेळ लागला? मृत्यू लोकाच्या आयुगणनेप्रमाणे 1 वर्ष लागलं. 1 वर्षांनी आलेत आणि अंबरीश राजा त्याच जागेवर उभा आहे तसाच. चरणावर डोकं ठेवलं, राजा वाचव. उचलून घेतलं, गळ्याला लावलं. दुर्वास मुनींना सुदर्शन चक्राला सांगितलं, महाराज थांबा, शांत व्हा. सुदर्शन चक्र असं लाल झालं होतं, अग्नीच्या ज्वाळा फेकू लागलं. दुर्वास मुनीकडे धावत येत आहे. तेव्हा अंबरीश राजानं ऐकत नाही सुदर्शन चक्र म्हणून प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, आजपर्यंत जर मी कधी खोटं बोललो नसेल, आजपर्यंत जर मी सत्य अंतःकरणाने, भक्तिमय अंतःकरणाने साधू संतांची सेवा केली असेल, जर मी आजपर्यंत सर्वत्र परमात्म्याचीच ही रूपं आहेत असं देवाला पाहिलं असेल आणि माझ्या अंतःकरणातलं भगवंताच्या विषयीचं प्रेम जर खरं असेल, माझी भक्ती सत्य असेल, तर सुदर्शन चक्र तू जागेवर थांब, शांत होय. असं म्हटल्याबरोबर महाराज सुदर्शन चक्र जागेवर शांत झाला. दुर्वासा मुनी म्हणतायत, राजा भक्तांचा महिमा मला आज कळाला. काय भक्ताचा महिमा आहे? माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि मग ध्यानात आलंय, राजा तू काही खाल्लं का नाही? राजानं सांगितलं, मी काहीच खाल्लं नाही. याला निष्ठा म्हणतात. दुर्वास मुनींना आमंत्रण जेवणाचं दिलंय, ते आले नाहीत, मग मी कसं जेवण करायचं? पण दुर्वासा मुनींची वाट बघत 1 वर्षभर राजा अन्न पाण्या वाचून राहिला. 1 वर्षभर. आणि 1 वर्षाच्या नंतर मग दुर्वास मुनींना अगोदर जेवू घातलं, मग राजा स्वतः जेवण करतोय. याला म्हणतात व्रताची निष्ठा. जिथंही संकट पडलं भक्ताला, तिथं परमात्म्याला कळतं, असा परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं, असा देव आहे. अशा देवाचा स्वभाव काय आहे? तुकोबाराय सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. अंतरिक्ष घेतो गोडी, 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 हो अंतरिक्ष घेतो गोडी, अंतरिक्ष घेतो गोडी, पाहे गोडी भावाती, पाहे गोडी भावाती, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाती, पाहे गोडी भावाती, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, हो
सोयरा देव सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव वा अंतरेचे घेतो गोडे पाहे जोडे भावाची तुकोबराय सांगतायत आमचा देव असा आहे कसा आहे अंतरीची घेतो गोडी असा आहे तो घेतो काय घेतो अंतरातली गोडी घेतो अंतर शब्दाचा अंतःकरण आहे अर्थ आहे अंतःकरण अंतरीची म्हणजे आतील आतली मधली म्हणजे अंतःकरणातली गोडी घेतो अंतःकरणात कशाची गोडी आहे काही अशी कोड्याचे अभंग आहेत महाराज तुकोबरायचे आतली गोडी घेतो एवढंच म्हटलंय फक्त ही कशाची गोडी आहे प्रश्न आहे की नाही साखरेची गोडी आहे का गुळाची गोडी आहे का बासुंदी आहे आमरसाची गोडी आहे कशाची गोडी कशाची आहे आतमध्ये एक गोडी आहे एवढंच तुकोबराय म्हणतात एक गोडी आहे ती कुठे आहे आतमध्ये आहे आणि ती आतमध्ये असलेली गोडी देवाला लागती ती गोडी परमात्मा घेतो एवढाच अर्थ आहे ना सरळ सामान्य वाचक शब्द आहे आता चिंतन करावं लागतं तुकोबरायच्या अभंगाचं अनेक अभंगांचं चिंतन करावं लागतं मग याचं विश्लेषण अन्य अभंगांमध्ये केलेलं असते त्याच्यासाठी गाथा वाचावं लागतो मग संत वाङ्मय वाचावं लागतं कधी कधी तुकोबरायाच्या अभंगातला प्रश्न नाथ महाराज सोडवतात कधी नाथ महाराजाच्या अभंगातला प्रश्न तुकोबराय सोडवतात ऐशी कैशी याने भेटते ते साधू प्रश्न आहे असे साधू कशाने भेटतील नाथ महाराजांनी प्रश्न विचारला आणि याचं उत्तर तुकाराम महाराजांनी पुढे दिलंय ऐशे ऐशे याने भेटते ते साधू एक उदाहरण सांगितलं त्यासाठी सगळ्या संतांचं वाङ्मय माहिती पाहिजे लक्षात घ्या तुकोबाराय आजच्या अभंगात एवढंच म्हणताय देव आतली गोडी घेतो अंतरीची घेतो गोडी कशाची गोडी आहे ती अंतःकरणातली लक्षात घ्या एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम अति गोड प्रेमासारखी गोडी महाराज जगात कुठंच नाही खरी गोडी कशात आहे प्रेमात आहे तुकोबारा नाथ बाबा सांगतात आणि ती गोडी नुसती गोडी गोड नाही प्रेम अति गोड आहे किती गोड आहे अति गोड आहे एका जनार्दनी प्रेम किती गोड किती गोड उत्तर आहे अति गोड त्याला उत्तरच नाही किती सांगताच येत नाही फक्त एक शब्द वापरला अति गोड म्हणजे अत्यंत गोड आहे किती गोड आहे सांगता येत नाही म्हणून तो शब्द आहे अति खूप गोड आहे प्रेमाचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज प्रेम बोलता येत नाही सांगता येत नाही दाखवता येत नाही प्रेम नाही बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेम नाही सांगता बोलता दाविता प्रेम सांगता येत नाही बोलता येत नाही दाखवता येत नाही एका महात्म्यानं भाव सांगितला बोलल्या जातं ते खरं प्रेमच नाही बोलून प्रगट होतं ते खरं प्रेम बोलण्यात येत नाही ते खरं प्रेम आहे बोलण्यात आहे ते प्रेम नाही बोलण्यात येऊ शकत नाही ते खरं प्रेम आहे आईला विचारा तुला तुझं लेकरू किती आवडतं मी प्रेम म्हटलं की तुमचं दुसरीकडेच मन चाललंय प्रेम म्हटलं की आई लेकराचं प्रेम हो आईला विचारा वात्सल्याचं प्रेम किती आहे ते आईला विचारा आई काय म्हणते खूप प्रेम आहे खूप प्रेम किती सांगता येत नाही बोलता येत नाही ते खरं प्रेम आहे किती प्रेम आहे बोलून दाखवत असन
आता कसं कसं बोलून दाखवते, मला काय गरज आहे सांगायची? तुम्हाला माहिती आहे सगळं. तेरे लिए कुछ भी. सगळे चांद तारे तेरे लिए ला दूंगा. बोलण्यामध्ये प्रकट होतंय खोटं प्रेम आहे. प्रेमाची गोडी अशी आहे महाराज, सांगता येत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये या प्रेमाच्या गोडीला एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. किती गोड आहे त्याला दृष्टांत दिला. मूक आस्वादनवत. याचा अर्थ असा आहे, मुक्या मनुष्याला साखर खायला दिली, मुकिया साखर खादाया दिदली, आणि त्याला विचारलं साखर कशी लागली, किती गोड लागली, सांगता येतं? मुक्या मनुष्याला साखर खाता येते, त्या गोडीचा अनुभव घेता येतो, सांगता येत नाही. खरं प्रेम महाराज मुक्क करतं आपल्याला, मुक्क करतं, ते खरं प्रेम आहे. बोलून दाखवता येत नाही, एवढं ते गोड असतं, ते खरं प्रेम आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे ज्याला प्रेम म्हटलं जातं तो प्रेम, ते प्रेम नाही, प्रेमाभास आहे. आताच्या भाषेत, विकाराच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर त्याला काम म्हणा, काम. त्याला प्रेम म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही त्याला प्रेम? ऐका, प्रेमाची परिभाषा वेगळी आहे, कामाची परिभाषा वेगळी आहे. असू द्या, असू द्या, त्याचं जास्त प्रेम आहे आपल्यावर. तिथं त्याला बसू वाटत नाही, इकडे आलंय कीर्तन ऐकायला, दर्शनाला येतं काय काय माहिती, अंगावर पडू नये फक्त माझ्या. काय सांगत होतो? कीर्तन, दुसरं काय? प्रेम सांगत होतो आणि काम सांगत होतो. शास्त्रामध्ये काही शब्द आहेत, लक्षात घ्या. प्रेम म्हणजे काय? नारद भक्ती सूत्र सांगतं, प्रेम असं असतं की ज्याच्यावर प्रेम करतोय आपण त्याच्या सुखामध्ये सुख मानलं जातं, त्याला म्हटलं जातं प्रेम. तत् सुखे सुखित्वम, हे प्रेमाचं लक्षण आहे. आपल्या प्रेमी व्यक्तीच्या सुखामध्येच आपलं सुख मानायचं, स्वतःचा काही विचारच नाही, याला म्हटलं जातं प्रेम. आणि पुढच्याचं काही घेणं देणंच नाही, आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे, याला काम म्हणतात. कामामध्ये स्वार्थ आहे आणि प्रेमामध्ये निस्वार्थ आहे, स्वार्थ नाही. म्हणून आपण व्यवहारामध्ये ज्याला प्रेम म्हणतो तो प्रेमाभास आहे, कामना असते, विकार असतात, ते खरं प्रेम नाही. खरं प्रेम कसं? गोपिकांसारखं, की ज्यांनी कृष्णावर केलं ते खरं प्रेम आहे. त्या गोपींना एका महात्म्यानं विचारलं, महाराज प्रेम सांगतोय मी, अंतरीची घेतो गोडी, एवढंच बोलतो, नका काळजी करू, पुढचं बोलतच नाही काय. त्या गोपिकांना विचारलं एका महात्म्याने, आणि कृष्ण परमात्मा तर मथुरेला निघून गेलेत, आणि तुम्ही एवढ्या नटून छटून का बसता? जोपर्यंत कृष्ण इथं होता तोपर्यंत कृष्णानं तुम्हाला बघावं, आपल्याकडे यावं, आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही चांगलं नटून छटून मेकअप करून वगैरे, पावडर फ्युडर लावून, सर्व अलंकार वगैरे परिधान करून राहत होतात, ते खरं होतं, ठीक आहे. आता कृष्ण गेला तिकडं मामाकडं, तिथली गोष्ट आहे ही. कृष्ण निघून गेला आणि गोपिका इकडं अशा जेव्हा नटून छटूनच बसू लागल्या, एका महात्म्यानं विचारलं, तुम्ही का हा अलंकार करताय? त्यावेळेला त्या गोपिकांचं उत्तर ऐका. त्या गोपिकांनी उत्तर दिलंय, हे चांगली साडी घालणं, हे सगळे मेकअप करणं, हे अलंकार घालणं, ह्याच्यात आम्हाला काही रस नाही, म्हटले काय आनंद नाही त्याच्यात आम्हाला, स्वतःसाठी नाही करत. मग आमचा कृष्ण आम्हाला म्हटलाय मी येणार आहे, जाता जाता सांगून गेलाय, काळजी करू नका गोपिकांनो, मी परत येणार, मी पुन्हा येईन. अहो देवाचं चाललंय. देव नाही ना आला महाराज. गोपिकांना वाटायला लागलं ज्या अर्थी मी पुन्हा येईन,
याचा अर्थ येईन. माझ्या दृष्टांताकडे लक्ष द्या. गोपिकांचं म्हणणं आहे येईन ज्या अर्थी देव बोललाय याचा अर्थ कधी येईल सांगता येत नाही. अचानक कधीही गोकुळामध्ये प्रवेश करू शकतो. आणि आल्यानंतर जर त्याने आम्हाला अशा अवदशेसारखं बघितलं, आमचा चेहरा मलिन झालेला, अलंकार नाही, चांगली साडी नाही, सौंदर्य नाही कुठल्याही प्रकारचं, अशा अवस्थेत जर त्याने आम्हाला बघितलं तर त्याला वाईट वाटन. वा त्याला वाईट वाटन. म्हणून जर यदा कदाचित कधी तो देव आला, आमचा परमात्मा कृष्ण आला आणि आम्हाला जर त्यानं बघितलं तर त्याला आनंद वाटावा म्हणून आम्ही शृंगार करतोय. याला म्हणतात प्रेम. विठाला 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 विठाला. ऐका, अजून सांगतो. एकदा नारद महर्षींनी परमात्म्याला विचारलं, देवा तुमचे खरे भक्त कोण आहेत? खरे भक्त तुमचे कोण आहेत? देवानं सांगितलं, खरं सांगू नारदा, सर्वश्रेष्ठ माझे भक्त जर कोण असतील तर गोकुळातल्या गोपिका आहेत. आणि कशामुळं देवा? नारदांना वाटलं माझंच नाव घेतात का काय. नारदाचं नाव तर काही घेतलं नाही. देवा कसं काय? देवानं ओळखलं नारदांना काय म्हणायचंय ते. देवानं सांगितलं थोड्या दिवसात, काही दिवसात याचं उत्तर मी देतो, वेळ आल्यावर उत्तर देतो. काही दिवसांनी परमात्म्यानं आजारपणाचं नाटक केलं. ताप आला देवाला, अत्यंत ताप आला, गरम झाले, अनेक वैद्य झाले, औषधं झाले, देवाचा ताप राहायला तयार नाही. शेवटी नारद मुनींनी देवालाच विचारलं, देवा तुम्ही सर्वज्ञ आहेत, तुम्हालाच माहिती आहे, रोगही तुम्हीच निर्माण केले, त्याची औषध आहे तुम्हीच, तुम्हीच सांगा देवा आता तुमचा रोग कशानं जाईल. देवानं सांगितलं, बरं मला विचारलंस, माझ्याही मनात तेच होतं, मला कोणी विचारित ना, मला याचा उपाय माहित आहे, म्हटले औषध माहिती आहे. काय औषध आहे? देवानं सांगितलं, या जगामध्ये माझा सर्वश्रेष्ठ जो कोणी भक्त असेल त्या भक्ताच्या चरणाची माती माझ्या अंगाला लावायची, माझा आजार राहतो. जा म्हटले, एखाद्या भक्ताच्या चरणाची माती रजक्कन घेऊन ये. नारद मुनी गेले, पृथ्वीवर फिरतायत. ऋषी मुनीकडे गेले, सांगावं तुम्ही ज्याची उपासना करताय तो देव आजारी आहे, मोठा ताप आलेला आहे, त्याला एक औषध देवानं सांगितलंय, भक्तांच्या चरणाची माती. तुम्ही देवाचे भक्त आहात, चरणाची माती द्या. त्या भक्तांनी सांगावं आमच्या चरणाची माती देवाच्या अंगाला लावायची. कोणत्या नरकात जाऊ? कोणी द्यायला तयार नाही. रामकृष्ण हरी. तुम्ही देता का? चरणाची माती देवाच्या अंगाला लावायची. देव आजारी आहेत, कोणी द्यायला तयार नाही. महाराज सगळं फिरून झाल्यावर वेळ कमी होता म्हणून नारद मुनी लगेच गोकुळात गेले. नारदांना बघितल्याबरोबर गोपिकांनी त्या ठिकाणी साष्टांग दंडवतच घातला. आमचे देव कसे आहेत नारदा? आमचे देव कसे? आमचा कृष्ण कसा आहे? आमचा कान्हा कसा आहे? नारदांनी सांगितलं, कसा आहे? फार आजारी आहे, ताप आलाय देवाला. मग कशाने जाईन? त्यांच्या श्रेष्ठ भक्तांच्या चरणाच्या मातीनं जाणार आहे. गवळणींनी काहीच विचार केला नाही. नारदा आम्ही खऱ्या भक्त आहोत का नाहीत माहिती नाही, पण लगेच पाय घासाय सुरू केलं आणि पायाखालची माती अशी मुठमुठ घेतली. सगळ्या गोपिकांनी नारदांना सांगितलं, ही माती घेऊन जा. आम्ही भक्त आहे का नाही माहित नाही आम्हाला, पण ही माती लावून तर बघा, कदाचित देवाचा आजार गेला तर गेला. नारदांनी सांगितलं, लक्षात घ्या, तुमच्या चरणाची माती देवाला लावल्याच्या नंतर कदाचित देवाचा रोग जाईलही, पण तुम्हाला नरकात जावं लागेल ना. गोपिकांनी सांगितलं, आमच्या चरणाच्या मातीनं देवाचा आजार राहत असेल आणि आमचा कृष्ण जर सुखी होत असेल तर आमच्या कृष्णासाठी एकदा काय
1000 वेळा नरकात जायची आमची तयारी आहे. याला म्हणतात प्रेम. विठाला 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 याला प्रेम म्हणतात. स्वतःचा विचार नाही, आपल्या प्रेमीचा विचार. हे शुद्ध प्रेम आहे, निर्विकार प्रेम आहे. गोपिकांच्या अंतःकरणातलं निर्विकार प्रेम आहे. आणि असं जे शुद्ध निर्विकार असलेलं आणि अति गोड असणारं जे प्रेम आहे, या प्रेमाची गोडी परमात्मा घेतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा, दिनाचा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 रखुमाई. विठोबा रखुमाई. अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा, दिनाचा परमात्मा अंतकरणातील प्रेमाची गोडी घेतो. ते प्रेम गोड आहे, निस्वार्थ आहे, निर्विकार आहे. असं प्रेम परमात्मा घेतो. देवाला दुसरं काही लागत नाही. तुमचं धन देवाला लागत नाही, तुमची श्रीमंती, तुमची सत्ता, काही देवाला लागत नाही. तुमची केलेली मोठी षोडशोपचारे पूजा काही देवाला लागत नाही. तुम्ही केलेल्या 1000 वाऱ्या काही देवाला लागत नाही. देवाला त्या वारीतलं प्रेम लागतं, वारी नाही लागत. तुम्ही केलेलं रोजचं 1008 नामस्मरण ते लागत नाही. प्रेमानं केलं असेल तर ते लागतं, त्यातलं प्रेम लागतं. महाराज, हे सगळ्या साधना करायच्या कशाकरिता? आपल्या अंतःकरणात देवाच्या विषयीचं प्रेम वाढण्याकरता. आणि देवावरचं प्रेम म्हणजे जगावरचं प्रेम. महाराज, माझा मुद्दाच आजच्या कीर्तनाचा हा आहे की देव मूर्तीपुरता नाही, मंदिरापुरता नाही. देव हा व्यापक आहे. वस्तू वस्तूमध्ये आहे, प्रत्येक जीवात आहे, प्राणी मात्रात आहे, मनुष्यात आहे, व्यक्तीत आहे, स्त्रीत आहे, पुरुषात आहे, लहान मुलात आहे, वृद्ध पुरुषात आहे, मुंगीत आहे, पक्षात आहे, गायीत आहे, प्रत्येक प्राण्यात आहे. रेणूत परमात्मा व्यापक आहे. आणि अशा परमात्म्यावर प्रेम करणं म्हणजे जगावरच प्रेम करणं आहे. म्हणून सगळ्यांवर खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. सर्वांबरोबर प्रेमानं राहावं, ही खरी देवाची पूजा आहे. कोणाची निंदा घडू नये, कोणाचा मत्सर घडू नये, कोणाला कधी वाईट म्हणू नये, कोणाचं वाईट करू नये, कोणत्याच जीवाची हिंसा घडू नये. असं आपलं निर्विकार शुद्ध जीवन असणं, सर्वांवर प्रेमानं वागणं, याला म्हणायचं देवाची पूजा, याला म्हणायचं खरी भक्ती. अशा प्रकारची खरी साधना आहे. आणि हेच प्रेम देवाला लागतं. अंतरेचे घेतो गोडी, असा परमात्मा, असा अंतःकरणातलं प्रेम घेतो, त्याला दुसरं काही लागत नाही. आता पुढचा अभंग पुढच्या वेळेस कधीतरी आल्यावर. पाहे जोडी भावाची म्हणजे काय, देव दिनाचा सोयरा म्हणजे काय, आपल्या वैभवानं म्हणजे कोणत्या वैभवानं कसा शृंगार करतो आपल्या भक्तांचा, आणि भक्तांबरोबर त्यानं जेवण केलंय, कुणाकुणाबरोबर केलं, कसं जेवण केलं, आणि प्रीतीचं प्रेम आपल्या भक्तांना परमात्मा देतो. म्हणजे का देतो, कसा देतो. कधीतरी पुन्हा एकदा असाच प्रसंग आल्यावर, म्हणजे तुम्ही आणा असं मला म्हणायचं नाही, पण प्रसंग कधी असा आलाच तर पुन्हा एकदा या अभंगावर असंच काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. झालेलं चिंतन परमात्मा चरणी, संतांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली